महाराष्ट्रातील शिरगाव नावाचे एक छोटेसे गाव होते, परंतु या गावामध्ये दिवाळीमध्ये एकही फटाका फोडला जात नाही। आता असं का केलं जातं त्या गावामध्ये तुम्हाला पाहावंच लागेल। आता लोकांचा दिवाळीचा उत्साह मोठा, फटाक्यांच्या आतिषबाजीने गाव दणाणून जायचं। याच गावात विठ्ठल मामा नावाचे एक साधे शेतकरी राहत होते। त्यांचे जग त्यांच्या शेतात आणि त्यांच्या निष्ठावान मित्राभोवती म्हणजेच मोती नावाच्या कुत्र्याभोवती फिरत होते। मोती हा फक्त पाळीव प्राणी नव्हता, तर विठ्ठल मामाच्या आयुष्याचा आधार आणि शेताचा राखणदार होता। त्यांचे प्रेम शब्दांच्या पलीकडचे होते। ती दिवाळीची रात्र होती, लक्ष्मीपूजन होते। विठ्ठल मामांच्या मुलाने म्हणजेच संजयने शहरातून आणलेल्या मोठ्या फटाक्यांमुळे गावातील उत्साह शिगेला पोचला होता। सर्वत्र पणत्यांचा आणि दिव्यांचा प्रकाश होता, पण त्यासोबत कांठाळ्या बसवणारे आवाजांचे मोठे बॉम्ब फुटत होते। फटाक्यांच्या या प्रचंड आवाजामुळे मोती खूप घाबरला। त्याचे हृदय जोरजोरात धडकू लागले। स्वतःला वाचवण्यासाठी आणि सुरक्षित वाटेल म्हणून तो धावत पळत विठ्ठल मामांच्या घरात शिरला आणि मामाच्या पायाजवळ लपण्याचा प्रयत्न करू लागला। परंतु घरात दिवाळीची लगबग सुरू होती आणि पाहुणे आले होते। मामांचा मुलगा म्हणजे संजय मोतीला घरात पाहून चिडला। हा कुत्रा घरात काय करतोय, बाहेर काढा त्याला, घरात पाहुणे आलेले आहेत असे म्हणून त्याने मोतीला रागाने हकलून दिले। विठ्ठल मामा गडबडीत किंवा मुलाच्या धाकामुळे काही बोलू शकले नाहीत। घरातून मिळालेल्या या प्रकारामुळे त्याला गावात कुठेही सुरक्षित वाटलं नाही। फटाक्यांच्या आवाजापासून दूर जाण्यासाठी तो सैरावैरा पळत सुटला आणि थेट अंधाऱ्या शेतात गेला। शेतातील तिथे तो गेला जिथे शांतता होती। अखेर त्याने तिथे शेवटचा श्वास घेतला, म्हणजे त्यावेळीच त्याचा मृत्यू झाला होता। म्हणजे फटाक्यामुळे त्या मोतीचा मृत्यू झाला होता। सकाळी विठ्ठल मामांनी मोतीला मृत अवस्थेत पाहिलं। त्यांचा आक्रोश संपूर्ण गावाला हादरवणारा होता। माझा मोती, मी त्याला वाचवू शकलो नाही असं म्हणत मामांनी मोतीला छातीशी कवटाळले। संपूर्ण गावाने हे हृदयद्रावक दृश्य पाहिलं आणि त्यांना त्यांच्या कृतीची म्हणजे फटाक्यांच्या अतिवापराची जाणीव झाली। त्यांचा आनंद एका निष्पाप जीवासाठी वेदनादायी ठरला। याची त्यांना खंत वाटली। त्या दिवशी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला। आजपासून शिरगावमध्ये दिवाळीला फटाके फोडायचे नाहीत। मग आजही शिरगावमध्ये दिवाळी येते, पण ती शांत असते। फटाक्यांऐवजी ती फक्त दिवे, पणत्या आणि मिठाईचा गोडवा असतो। ही शांत दिवाळी विठ्ठल मामांच्या त्या प्रेमाची म्हणजे मोतीची आणि मोतीने दिलेल्या त्यागाची करून आठवण म्हणून आजही शिरगावमध्ये साजरी केली जाते। म्हणजे फटाक्याशिवाय ती दिवाळी साजरी केली जाते। तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा। ही रिअल घटना घडलेली आहे।